मातसाजोगचे सरपंच यांची हत्या झाल्यानंतर आज बीडमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जमा होऊन मोर्चा निघणार आणि त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी अंजली दमाने आता बीडला निघणार आहेत. आपल्यासोबत अंजली दमाने आहेत. मॅडम, खरं तर ही सरपंचाची हत्या झाली, ही वाईट घटना आहे. अजूनही काही आरोपी फरार आहेत. आज तुम्ही मोर्चामध्ये सहभागी होता, काय सांगाल? सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी जी आहे ती काल रात्री मला जवळजवळ 11:30 पावणे 12च्या सुमारास एक फोन आला आणि आधी तर त्यांनी 2दा-3दा फोन केले. मला म्हणाले व्हॉट्सॲप कॉलवर तुम्ही या. व्हॉट्सॲप कॉलवरनं कॉल झाल्यानंतर म्हणजे होत नव्हता तर त्यांनी मला व्हॉईस मेसेजेस टाकले आणि त्याच्यात ते म्हणाले की ताई आता हे आरोपी तिन्ही मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झाले. ऐकून अक्षरशः हबकले. म्हणजे मला काही कळेच ना की पुढे काय बोलावं आपण. मग मी त्यांची माहिती SP कवत यांच्याकडे दिली आहे, पण अक्षरशः हादरायला झाले. मला तर खरंच कळत नव्हतं की हे मी ट्विट करू की नको करू, कारण सरपंचाची हत्या केली ते आरोपीचा मर्डर झाला. ते जे टोटल 7 होते त्याच्यापैकी 3घांची हत्या झाली असं त्या कॉलवरनं सांगण्यात आलं आणि त्यांनी ती जागासुद्धा सांगितली जिथे 3 प्रेत सापडलेत असं त्या कॉलवाल्याचं म्हणणं आहे. आता हे खरं आहे खोटं आहे काय, त्याच्यामागे कोणी फोन केला मला काही माहीत नाही, पण ही माहिती मी SPंपर्यंत दिलेली आहे. फक्त हादरून जायला होतं आहे की हे चाललं आहे काय, हे खरं असेल तर चाललं आहे काय आणि खोटं असेल तर हे कोण कॉल करतं आहे आणि का करतं आहे असे प्रश्न पडतात. पण आत्ताच्या घटकेला आपल्याला सगळ्यांना तिथे जाऊन बीडला जाऊन ही जी हॉरिबल हत्या झाली आहे त्यासाठी त्या कुटुंबाबरोबर उभं राहणं गरजेचं आहे आणि ते करायला आता आम्ही बीडला जातो आहे. आमच्या मागण्या 2च आहेत. वाल्मिक कराडला अटक करा, धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला भाग पाडा. कारण असे वरदहस्त असल्यामुळे वाल्मिक कराडसारखी लोक मोठी होतात, मग ते सुदर्शन घुळे, प्रतीक घुळे, सगळे असे लोक, विष्णू चाटे अशी जी माणसं आहेत ही त्यांच्यामुळे उभी होतात. आणि जसं आपण बघितलं तसं प्रत्येकाकडे गन परवाने काय, नको परवाने नसलेली पिस्तुलं काय, हे सगळी जी अंधाधून आणि दहशत चालली आहे हे थांबवण्यासाठी आता सामान्य जनतेने रस्त्यावर येणं गरजेचं आहे. आणि मला कृपया प्रश्न विचारू नका की तुम्ही त्या मोर्चात सामील होणार का. मी मोर्चात सामील होणार नाही, कारण ती सगळी राजकारणी मंडळी आहे आणि त्याच्यात शरद पवार आणि सुरेश धस, जितेंद्र आव्हाड हे सगळे राष्ट्रवादीचे होते. धनंजय मुंडे काय चीज आहे त्यांना माहिती आहे, वाल्मिक कराड काय चीज आहे त्यांना माहिती आहे. आधी त्यांच्या पक्षात होते तेव्हा चालत होते, आता समोरच्या पक्षात गेल्याबरोबर त्यांच्या विरुद्ध मोर्चे काढायला हे निघालेत. हे जे सगळं चाललं आहे ना हे नुसतं राजकारण चाललं आहे. खरं त्या देशमुख कुटुंबाला अजिबात न्याय मिळत नाही आहे, म्हणून तिथे जोपर्यंत हे राहून ठिय्या आंदोलन नाही दिलं, लोकांनी आता रस्त्यावर नाही लढलं, तोपर्यंत न्याय होणार नाही. बीडला जात आहे, वेगळं आंदोलन करणार आहेत, कुटुंबाची भेट घेणार आहेत, काय करणार आहेत? त्या कुटुंबाची पण भेट घेणार, नक्कीच घेणार. तेच मला करायचं होतं आणि त्या व्यतिरिक्त मला जे करायचं आहे ते तिथे कलेक्टर ऑफिसला ठिय्या आंदोलन देऊन जोपर्यंत हे न्याय होत नाही तोपर्यंत लढायचं आहे. स्वतः मुख्यमंत्र्याकडे गृह खातं आहे, ते असं म्हटले कुठल्याही आरोपीला पाठीमागे घालणार नाही, सोडणार नाही, परंतु अजूनही आरोपी मोकाट. तुम्ही तर म्हणता त्यांचा मर्डर पण झाला आहे, मग गृहमंत्र्यांना हे माहीत नाही? नाही, कोणाला माहिती आहे नाही माहिती आहे मला माहीत नाही, पण गृहमंत्री नेहमीच डायलॉगबाजी खूप करतात. आधी पण आपण बघितलं आहे की त्यांनी आम्ही याची चौकशी लावू, उच्चस्तरीय चौकशी लावू, SIT लावू, तर SIT सिंचन घोटाळ्यात पण झाली होती, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात पण झाली होती. बदलापूरचं तर एवढं मोठं जे कांड झालं होतं तरीसुद्धा त्याच्या चौकशीतनं साध्य काय झाले, आज काहीच झालेलं नाही आहे. आणि ही जी माणसं आहेत धनंजय मुंडेसारखी, ती तिथे विधानसभेत बसून जर माझ्या राज्याचे रूल्स बनवणार असतील तर मला ते मान्य नाही. अशा माणसांना मंत्रिपदावरनं राजीनामा हा दिलाच पाहिजे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध आहेत हे सर्वश्रुत आहे, परंतु वाल्मिक कराड अजूनही पोलिसांना सापडत नाहीत. स्वतः धनंजय मुंडे मंत्री आहेत, त्यांना पण ते शोधता येत नाहीत. असं लपवलं जाते, काय 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 होते? नाही, धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्यावर आणि ते मंत्री असल्यावर कसे सापडणार ते? जोपर्यंत यांना मंत्रिपदावरनं उत्पादन ते करत नाहीत आणि करायला लावत नाही जनता, तोपर्यंत हे असेच राहणार आहेत. कारण त्यांची दहशतच तेवढी आहे, त्यांचा जो दबदबा आहे तोच तेवढा आहे. तर हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत काहीच चित्र बदलणार नाही. नक्कीच. अंजली दमानिया, कॅमेरामन संतोष शिरसाटसह संजय सुरदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.